क्वेश्चन मध्ये काय करतात ते दोन इक्वेशन देतात. एक इक्वेशन असतो तुमचा प्लेनचा, एक इक्वेशन असतो तुमचा स्फिअरचा. ओके, आणि दोन इक्वेशन मध्ये ते डेटा काय सांगतात बघा. शो दॅट द प्लेन टचेस द स्फिअर अँड फाइंड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, म्हणजे तुम्हाला इथे दाखवायचं आहे प्लेन आणि स्फिअर एकमेकांना टच करताय. मग इथे आपण कोणत्या प्रॉपर्टीचा वापर करणार आहोत, तर आता जी मी सांगितली दॅट इज टँजेंट प्लेन प्रॉपर्टी, याचा वापर करणार आहोत. या प्रॉपर्टी मध्ये काय सांगितलंय की ते टच करताय म्हणजे आपल्याला दाखवायचंय रेडियस आणि लेंथ हे दोघं सारखे. मग शो दॅट द प्लेन टचेस द स्फिअर, याच्यासाठी आपण काय करूयात, ती फिगर नंबर सेकंड अज्युम करूयात. ह्या सेकंड फिगर नुसार आपण दाखवू की प्लेन आणि स्फिअर एकमेकांना टच करते. आता ह्या फिगर मध्ये ओपी म्हणजे काय, रेडियस पण आहे आणि ओपी ही त्या प्लेनला नॉर्मल सुद्धा आहे. प्लेनला नॉर्मल असणारी लाईन ओपी आहे, दॅट इज लेंथ ऑफ नॉर्मल किंवा नॉर्मल, आणि ओपी हा रेडियस सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला दाखवायचं काय, रेडियस आणि लेंथ सारखे आहेत. त्यासाठी काय करायचं, सगळ्यात आधी गिवन स्फिअरच्या इक्वेशन मधून त्याचं सेंटर आणि त्याचं रेडियस काढून घ्यायचं. ओके, मग कम्पेअर करा त्या इक्वेशनला जनरल बरोबर. आपल्याला माहिती आहे जनरल इक्वेशन मध्ये इकडं x चा कोएफिशियंट 2u, y चा कोएफिशियंट 2v, z चा कोएफिशियंट 2w. याचाच अर्थ आपण ह्या ठिकाणी डायरेक्टली कम्पेअर करताना घेऊयात. कम्पेअरिंग 2u म्हणजेच x चा कोएफिशियंट दॅट इज -6, 2v म्हणजे y चा कोएफिशियंट दॅट इज -6, 2w म्हणजे z चा कोएफिशियंट दॅट इज -6, आणि शेवटी आहे कॉन्स्टंट टर्म असते d म्हणजेच 18. ओके, आता हे सगळे जे आहेत हे आपण कुठून घेतले, स्फिअरच्या इक्वेशन मधून. आता इथे आपण काढणार u, v आणि w च्या व्हॅल्यूज येतील. u विल बी 2 तिकडे पाठवा -3, 2 तिकडे पाठवा -3, आणि w सुद्धा -3. आता डी तर काय बदलणार नाही, डी ॲज इट इजच असणार आहे. डी विल बी 18 ओनली. आता UVWD आल्यानंतर आपल्याला लागणार आहे सेंटरचा आणि रेडियसचा फॉर्म्युला. सेंटर आहे तुमचा -u -v -w, म्हणजेच काय, तर तुमच्या UVW चे फक्त साइन चेंज करायचे. सो सेंटर इज -u -v -w. साइन जर चेंज केले तिघांचे पण, तर तुम्हाला मिळेल 3 3 3. ओके, सेंटर आला. आता रेडियस. मग रेडियस काढण्यासाठी फॉर्म्युला आहे सेम, √of u² + v² + w² - d. पुट करा व्हॅल्यूज. u तुमचा -3 -3² + -3² + -3² -d. आता d ची व्हॅल्यू आपली काय आहे, 18. ती 18 तिकडे पुट करा, 18. सो फायनली 9 9 9 27 होतील. तो 27 - 18 9, आणि 9 चा रूट 3, म्हणजेच रेडियस ऑफ स्फिअर इज 3. याला आपण नाव देऊयात इक्वेशन नंबर 1. एक काम झालं आपलं. ठीक आहे, जशी रेडियस ऑफ स्फिअर काढली तशीच आपण काढणार आहोत लेंथ ऑफ नॉर्मल. आता लेंथ ऑफ नॉर्मल कुठून काढणार आहे आपण, तर लेंथ ऑफ नॉर्मल आपण काढणार आहोत O पासून प्लेन पर्यंत. म्हणजे ही जी दिसते ओपी ही लेंथ ऑफ नॉर्मल आहे. ठीक आहे, सो लेंथ ऑफ नॉर्मल from O
ओ. आता ओ म्हणजे काय आहे, तर ओ म्हणजे सेंटर आहे स्पिअरचं. स्पिअरचं सेंटर आपल्याला माहिती आहे, दॅट इज 333. म्हणजेच कुठून, ओ पासून, म्हणजे 333 पासून 333 टू द प्लेन, टू द प्लेन. आता प्लेनचं इक्वेशन माहिती आहे आपल्याला, दॅट इज 2x + y + 2z = 6 आहे. लक्षात घ्या, इक्वेशन ऑफ प्लेन जनरल फॉर्म मध्ये =0 आहे. सो याला =0 फॉर्म मध्ये जर आणायचं असेल तर 6 ला तिकडे घ्यावं लागेल, दॅट इज 2x + y + 2z - 6 = 0. 2x + y + 2z - 6 = 0 is given by formula length = फॉर्म्युला न लिहिता इथे आपण डायरेक्ट पुट करूयात व्हॅल्यूज. सिंपल आहे. फॉर्म्युला लेंथचा जो काय आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये =0 च्या अलीकडे जे काय असेल इक्वेशन ऑफ प्लेन, त्यामध्ये x च्या जागेवर 3, y च्या जागेवर 3, z च्या जागेवर 3 पुट करा. दॅट इज 2 × 3 + 3 + 2 × 3 - 6 हे झालं तुमचं न्यूमरेटर. आणि डिनॉमिनेटरला अंडररूट मध्ये XYZ च्या कोएफिशियंटचा स्क्वेअर घ्यायचा, 2² + 1² + 2². दॅट इज 6 6 कॅन्सल. सो 6 + 3 9, इकडे झाला 9 आणि हा खाली √9. √9 म्हणजेच 3 mod 3 आणि mod ऑफ 3 म्हणजेच काय 3. सो लेंथ ऑफ नॉर्मल सुद्धा किती आलाय, 3 आलाय बघा. So here length of normal is 3 and radius of the sphere is also 3. दोघांच्या दोघं सेम आले. याचा अर्थ काय, स्फिअर आणि प्लेन एकमेकांना टच करताय. बघून घ्या. इक्वेशन 1, लेंथ स्फिअर इज 3, रेडियस ऑफ द स्फिअर इज 3 and length of normal is 3. Therefore ह्या दोघांवरनं आपलं कंक्लुजन काय असणार आहे, from 1 and 2 length = radius, length of normal = radius of sphere. म्हणजेच कंक्लुजन काय आपलं, प्लेन टचेस द स्फिअर. प्लेन टचेस द स्फिअर याचं कारण काय, हे दोघं सारखे आहेत. ठीक आहे. आता पुढचा पार्ट काय आहे, ऑल्सो फाइंड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे असा पॉइंट फाइंड आउट करायचा आहे P ज्या पॉइंटला प्लेन आणि स्फिअर टच करताय. मग त्या पॉइंटला टच करताय म्हणजेच P चे कोऑर्डिनेट काढायचे आहेत आपल्याला. मग P चे कोऑर्डिनेट काढण्यासाठी आपण हा जो OP लाईन दिसतोय, या OP लाईनचं इक्वेशन फॉर्म करूयात. ओके, OP लाईन उभी करूयात, सॉरी आडवी. इकडे O घेऊ, दॅट इज 3 3 3 आणि इकडे तुमचा P, दॅट इज P ऑफ X Y Z. आणि OP लाईनचे डायरेक्शन रेशोज मात्र तुम्हाला माहिती आहेत. डायरेक्शन रेशोज ऑफ OP, कारण OP लाईन ही त्या प्लेनला नॉर्मल आहे, म्हणून त्या OP चे डायरेक्शन रेशोज म्हणजेच प्लेनच्या इक्वेशन मधला x चा, y चा आणि z चा कोएफिशियंट. मग x y z कोएफिशियंट्स आर 2 1 2, म्हणजे OP चे डायरेक्शन रेशो झाले 2 1 2. ओके. आता OP बद्दल तुम्हाला एवढं माहिती असताना OP चं तुम्ही इक्वेशन इझिली फॉर्म करू शकता. ठीक आहे. सो इक्वेशन ऑफ OP इज x - 3 upon 2 y - 3 upon 2 1 and z - 3 upon 2 equals to t. याला आपण नाव देऊयात, रेशो आहे त्यामुळं XYZ च्या व्हॅल्यूज काढण्यासाठी आपण त्याला नाव दिलं एक पॅरामीटर फॉर्म मध्ये, टी फॉर्म मध्ये. इथून आपण काढूयात x ची, y ची आणि z ची व्हॅल्यू. ओके. मग सगळ्यात पहिलं x ची व्हॅल्यू कशी काढणार आहे, हा 2 इकडे मल्टिप्लाय करतो, सॉरी डिवाइड करतो, इकडे मल्टिप्लाय करेल t ला, दॅट इज 2t -3 त्या साईडला +3 होणार, म्हणजेच काय झाला तो 2t + 3. सिमिलरली 1 तिकडे मल्टिप्लाय करेल t, 1 × t t and -3 बिकम +3 म्हणजे t + 3 आणि शेवटी परत 2t + 3 म्हणजे 2t + 3
t+3 आणि 2t+3 अशा प्रकारचे 3 इक्वेशन्स मिळतील आपल्याला x, y आणि z चे. ओके, पहिलं x चं इक्वेशन आलंय 2t+3, y चं इक्वेशन आलंय t+3 आणि z चं इक्वेशन आलंय 2t+3. आता हे तिन्ही पण इक्वेशन जे आले ते t च्या फॉर्म मध्ये आले, आपल्याला नंबर फॉर्म मध्ये पाहिजे. मग t ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करणार आपण, इथून ह्या तिघांना पण प्लेनच्या इक्वेशन मध्ये पुट करायचं. पुट इन प्लेन इक्वेशन दॅट इज 2x + y + 2z + 6 -6 = 0. याला जर पुट केलं तर प्लेनचं इक्वेशन बनेल 2 × x दॅट इज 2 × 2t+3 + y दॅट इज t+3 plus 2z that is 2 × 2t+3 -6 = 0. हे झालं तुमचं इक्वेशन. आता इक्वेशन सिम्प्लिफाय करा आणि t काढा. ठीक आहे, 2 × 2 4 2t 2 3 6 प्लस t प्लस 3 प्लस 2 2 4 प्लस 6 -6 = 0. 6 कॅन्सल, 4t + t + 4t become 90. तिकडे आला 90. 6 + 3 9, 90 + 9 = 0. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 90 = -9. 90 = -9 वरून 9 कॅन्सल, t = -1. ही झाली तुमची t ची व्हॅल्यू. आता t ची व्हॅल्यू आली म्हणजेच काय, तर x आला, y आला आणि z आला. ठीक आहे, मग x ची व्हॅल्यू आली 2t+3 दॅट इज 2 × -1 + 3 म्हणजेच इकडे मिळणार आपला 3 - 2 1. सिमिलरली y ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला t+3 दॅट इज -1 + 3 -1 + 3 3 - 1 2 आणि z ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 2t+3 दॅट इज 2 × सेम व्हॅल्यू -1 + 3 that is 1. So point of contact मिळाला आपल्याला, point of contact is P of 1 to 1. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे.